विद्यार्थी मित्रांनो, 12वी तत्वज्ञान विषयाच्या ई तासिकेमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासिकेमध्ये आपणास पाश्चात्य तत्वज्ञानातील सतसंबंधी मत, पाश्चात्य तत्वज्ञानातील अंतिम सत्तेसंबंधी मत किंवा पाश्चात्य तत्वज्ञानातील सत्तामीमांसा याचा जो अर्धा भाग आपला राहिलेला आहे, अर्धा भाग आपण या पाठीमागील तासिकेत अभ्यासलेला आहे आणि उर्वरित राहिलेला अर्धा भाग आजच्या तासिकेत घ्यावायचा आहे। त्यासोबत दुसरा मुद्दा आपणास प्लेटोचे सतसंबंधी मत म्हणजेच अंतिम सत्तेसंबंधी मत किंवा प्लेटोची सत्तामीमांसा हा दुसरा मुद्दा आपणास आजच्या तासिकेत अभ्यासायचा आहे। आता पाश्चात्य तत्वज्ञानातील सतसंबंधी मत अभ्यासत असताना आपण पार्मेनिडिस या विचारवंताचे मत अभ्यासले होते। इथपर्यंत आपण पाठीमागील तासामध्ये आलो होतो। पार्मेनिडिस या तत्वचिंतकाच्या मतानुसार सत हे नित्य स्वरूपाचे असते, सत्य हे नित्य स्वरूपाचे असते असं पार्मेनिडिसचं मत। सत्य हे अपरिवर्तनशील असते, सत्य हे अपरिवर्तनशील असते, सत्य हे कसे असते? अपरिवर्तनशील असते, नित्य असते, शाश्वत असते अशा पद्धतीचे पार्मेनिडिसचे सतसंबंधी मत अभ्यासत असताना त्यालाच आपण अंतिम सत्तेसंबंधी मत अभ्यासत असताना आपण पाहिलेले विचार आहेत। आजच्या तासिकेमध्ये आपणास हेराक्लिटस या पाश्चात्य तत्वचिंतकाचे विचारवंताचे सतसंबंधी विचार काय आहे, अंतिम सत्तेसंबंधी विचार काय आहेत याचा अभ्यास आपणास आजच्या तासिकेत करावयाचा आहे। पाश्चात्य विचारवंताचं नाव आहे हेराक्लिटस। आता काही ठिकाणी याला हेराक्लाइटस असाही त्याचा उच्चार केला जातो। तोही उच्चार हेराक्लिटस हे दोन्हीही उच्चार त्याचे बरोबर आहे। तर हेराक्लिटस या तत्वचिंतकाच्या मतानुसार सतचे मूळ लक्षण प्रमुख लक्षण हे परिवर्तन असे आहे। सतचे मूळ लक्षण किंवा प्रमुख लक्षण कोणते आहे? परिवर्तन आहे असे हेराक्लिटसचे मत आहे। याचा अर्थ या जगामध्ये, या विश्वामध्ये परिवर्तन हेच फक्त सत्य आहे। या विश्वामध्ये, या जगामध्ये, या विश्वामध्ये किंवा या जगामध्ये फक्त परिवर्तन हेच सत्य आहे। परिवर्तन आणि सतत परिवर्तन एवढेच फक्त सत्य आहे। या जगामध्ये नित्य असे, शाश्वत असे, स्थिर असे काहीही नाही असे हेराक्लिटसचे मत आहे। मी काय म्हणतो विद्यार्थी मित्रांनो, पहा की हेराक्लिटस या पाश्चात्य तत्वचिंतकाच्या मतानुसार सतचे मूळ लक्षण, प्रमुख लक्षण, मुख्य लक्षण परिवर्तन हे आहे। याचा अर्थ या जगामध्ये, या विश्वामध्ये फक्त आणि फक्त परिवर्तन हेच सत्य आहे। या जगामध्ये, या विश्वामध्ये परिवर्तन हेच सत्य आहे। परिवर्तन आणि सतत निरंतर परिवर्तन, निरंतर बदल हेच फक्त सत्य आहे। या विश्वामध्ये, या जगामध्ये नित्य असे, या जगामध्ये शाश्वत असे, या जगामध्ये निरंतर असे काहीही नाही असे हेराक्लिटस या तत्वचिंतकाचे मत आहे। या विश्वामध्ये, या भौतिक जगामध्ये, या जड जगामध्ये
नित्य असे काहीही नाही, शाश्वत असे काहीही नाही, निरंतर असे काहीही नाही, असे हेराक्लिटस या तत्वचिंतकाचे मत आहे. हेराक्लिटस या तत्वचिंतकाच्या मतानुसार या विश्वामध्ये आपणास जरी सातत्य दिसून येत असले, या विश्वामध्ये आपणास जरी सातत्य दिसून येत असले तरी विश्वातील कोणतीही गोष्ट ही स्थिर नाही. विश्वातील कोणतीही गोष्ट स्थिर नाही, तर विश्वातील प्रत्येक गोष्टीमध्ये निरंतर बदल होत असतो, निरंतर परिवर्तन होत असते. स्थिर असे या विश्वात काहीही नाही. आपणास विश्वामध्ये एक प्रकारची सातत्यता असलेली दिसून येते. वस्तूंमध्ये, घटनांमध्ये, घटकांमध्ये, गोष्टींमध्ये, म्हणजे विश्वातील गोष्टींमध्ये आपणास सातत्य असलेले दिसते. जरी विश्वातील गोष्टींमध्ये, विश्वामध्ये आपणास सातत्य दिसून येत असले तरी विश्वामध्ये काहीही शाश्वत नाही. विश्वामध्ये काहीही शाश्वत नाही, विश्वामध्ये काहीही नित्य नाही, असे हेराक्लिटसचे सतसंबंधी असणारे मत आहे. आता हेराक्लिटसचे हे जे मत आहे, हे मत स्पष्ट करत असताना हेराक्लिटस या विचारवंताने काही उदाहरणांच्या साहाय्याने आपले सतसंबंधी असणारे हे मत, अंतिम सत्तेसंबंधी असणारे मत किंवा सत्तामीमांसेसंबंधी असणारे मत स्पष्ट करण्यासाठी काही उदाहरणांचा आधार हेराक्लिटस या तत्वचिंतकाने घेतलेला आहे. कोणते विचार सतसंबंधी असलेले? की सतचे मूळ प्रमुख लक्षण परिवर्तन हे आहे. याचा अर्थ विश्वामध्ये सतत परिवर्तन ही एकच गोष्ट फक्त सत्य आहे. निरंतर बदल, निरंतर परिवर्तन, परिवर्तन आणि फक्त परिवर्तन हेच फक्त सत्य आहे. या विश्वामध्ये नित्य असे काहीही नाही, या विश्वामध्ये शाश्वत असे काहीही नाही, तर या विश्वामध्ये आपणास फक्त सातत्य असलेले दिसून येते. जरी विश्वामध्ये सातत्य असले तरी विश्वातील कोणतीही गोष्ट, कोणताही पदार्थ, कोणताही घटक, कोणतीही वस्तू ही शाश्वत नाही, नित्य नाही, असे हेराक्लिटस या तत्वचिंतकाचे मत आहे. आता आपले हे सतसंबंधी मत स्पष्ट करत असताना हेराक्लिटसने काही उदाहरणांचा आधार घेऊन आपले सतसंबंधी मत, अंतिम सत्तेसंबंधी असणारे मत स्पष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि त्यासाठी आपण प्रामुख्याने हेराक्लिटस या तत्वचिंतकाने जी उदाहरणे दिलेली आहेत त्या उदाहरणांपैकी आपण काही उदाहरणे या ठिकाणी अभ्यासूया. त्यातील पहिलं उदाहरण आहे अग्नीचं. पहिलं उदाहरण आहे अग्नीचं. हेराक्लिटस काय म्हणतो की अग्नीची ज्वाला सतत लवलवत आहे असे आपणास दिसते. याचा अर्थ अग्नीची ज्वाला आपणास नित्य आहे असे भासते. अग्नीची ज्वाला, एखादी ज्योत अग्नीची किंवा अग्नीची ज्वाला ही नित्य आहे असे आपणास भासते. परंतु वास्तवतेमध्ये अग्नीच्या ज्वालेमध्ये सुद्धा सतत परिवर्तन होत असते. अग्नीच्या ज्वालेमध्ये, ज्योतीमध्ये सतत काय होत असते? परिवर्तन होत असते, असं हेराक्लिटस या तत्वचिंतकाचं मत आहे. जरी आपणास अग्नीची ज्वाला नित्य आहे, ती अग्नीची ज्वाला एकच आहे असं जरी आपणास वाटत असले तरी अग्नीची ज्वाला मात्र सतत परिवर्तित होत असते. याचं समर्थन करत असताना हेराक्लिटस काय म्हणतो पहा, सतत परिवर्तन अग्नीच्या ज्वालेमध्ये होत असते, म्हणूनच अग्नी पेटत असताना, जळत असताना त्यासाठी लागणारे जे इंधन आहे, जे कोणते इंधन असे, ते इंधन नष्ट पावते, ते इंधन लय पावते, ते इंधन नाश होते. आणि त्याच सोबत धूर, राख यासारख्या गोष्टी उत्पन्न होत असतात. याचाच अर्थ यासारख्या गोष्टी निर्माण होत असतात.
जर अग्नीची ज्वाला एकच असेल, नित्य असेल, तर त्यासाठी असणारं इंधन नष्ट नाही झालं पाहिजे, ते तसंच राहिलं पाहिजे आणि दूर राख या गोष्टींची निर्मिती नाही झाली पाहिजे. पण या ठिकाणी अग्नीची ज्वाला सतत परिवर्तित होत असल्यामुळे, बदलत असल्यामुळे त्यासाठी लागणारं इंधन हे नष्ट होत असतं, नाश पावत असतं आणि त्याचसोबत त्यातून धूर, राख यासारख्या गोष्टींची निर्मिती होत असते, उत्पन्न होत असतात, निर्माण होत असतात. मग इथं आपणास ज्वाला नित्य एकच आहे याचा भास कशामुळे होतो, तर अग्नीच्या ज्वालेमध्ये असणारे जे सातत्य आहे, अग्नीच्या ज्वालेमध्ये असणारे जे सातत्य आहे त्यामुळे आपणास ती अग्नीची ज्वाला एकच आहे असे वाटते. म्हणून आपणास अग्नीची ज्वाला नित्य आहे असे भासतो, याचा असा भास होतो. अग्नीची ज्वाला नित्य आहे असा आपणास भास होतो, परंतु वास्तवतेमध्ये अग्नीची ज्वाला सतत परिवर्तित होत असते आणि त्यामुळेच त्यासाठी लागणारे इंधन नष्ट होत असते, लय पावत असते, नाश होत असते आणि त्याचसोबत याही गोष्टींची निर्मिती होत असते. आता अग्नीच्या ज्वालेमध्ये सातत्य असते म्हणजे काय, तर एका ज्वालेमागून दुसरी ज्वाला, एका ज्वालेमागून दुसरी ज्वाला सातत्याने येत असते, त्यामुळे आपणास ती एकच आहे असा भास होतो. आपल्या मनामध्ये एक प्रश्न आला असेल, सर हे काय म्हणत आहेत की अग्नीची ज्वाला एकामागून एक निर्माण होत असते. बरोबर आहे मित्रांनो. आता ही गोष्ट अग्नीची ज्वाला सतत परिवर्तित होत असते हे समजावून देण्यासाठी आपल्याला एक छोटंसं उदाहरण आपल्या मनोरंजनातलं, दैनंदिन जीवनामध्ये मनोरंजनातलं एक उदाहरण घेऊया. काही वर्षांपूर्वी आपण ज्यावेळेस मनोरंजनासाठी चित्रपट पाहत होतो त्यावेळेस ती चित्रपट आपण रीळच्या माध्यमातून पाहत असतो आणि ती रीळ जशी चालत असेल अशी रीळ असते, आपल्यालाही माहीत आहे. ती रीळ जशी चालते तसे त्या पिक्चरमधील, त्या चित्रपटातील कॅरेक्टर धावत आहेत, पळत आहेत, गाणे म्हणत आहेत, त्यातील वेगवेगळे कलाकार आपापल्या भूमिका करत आहेत. याची आपणास जाणीव होते की एखादा कलाकार पळत आहे, परंतु एखादा कलाकार वास्तवतेत पळत नसतो, तर त्या पिक्चरची जी रीळ आहे एकामागून एक फोटो सातत्याने त्या ठिकाणी येत असतात, त्यामुळे ते दृश्य आपणास चलचित्रपटासारखे दिसते. अगदी त्याच पद्धतीनं याही ठिकाणी आपणास अग्नीची ज्वाला नित्य आहे, एकच आहे असे भासण्याचं कारण त्या अग्नीच्या ज्वालेमध्ये असणारे सातत्य आहे, परंतु वास्तवतेमध्ये अग्नीची ज्वाला ही सुद्धा सतत परिवर्तित होत असते. आता हेराक्लिटसने सतसंबंधी आपले विचार समर्थन करत असताना हे एक उदाहरण दिलेलं आहे ज्याचा आपण आता अभ्यास केलेला आहे. आता दुसरं एक उदाहरण दिलेलं आहे आणि दुसऱ्या उदाहरणामध्ये हेराक्लिटस या तत्त्वचिंतकाने जे विधान केलेलं आहे ते प्रसिद्ध असं विधान आहे. त्याने कोणतं विधान केलेलं आहे, दुसरं उदाहरण आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे की एकाच नदीमध्ये दोन वेळेस पाऊल ठेवता येत नाही. एकाच नदीमध्ये दोन वेळेस पाऊल ठेवता येत नाही. पाऊल ठेवता येत नाही असे विधान हेराक्लिटसचे प्रसिद्ध असणारे आहे. आता याचा काय अर्थ होत असेल, सतसंबंधी, अंतिम सत्तेसंबंधी, सत्तामीमांसेसंबंधी जे विचार मांडलेले आहेत त्याचं समर्थन करत असताना ही उदाहरणं हेराक्लिटस या तत्त्वचिंतकाने दिलेली आहे. एकाच नदीमध्ये दोन वेळेस पाऊल ठेवता येत नाही याचा अर्थ या विश्वामध्ये आपणास जरी सातत्य दिसत असले, या विश्वामध्ये आपणास जरी सातत्य दिसत असले तरी विश्वातील कोणतीही गोष्ट ही शाश्वत नाही, विश्वातील कोणतीही गोष्ट नित्य स्वरूपाची नाही असं हेराक्लिटसचं मत आहे.
तर या विश्वातील प्रत्येक गोष्टीची निर्मिती होत असताना विश्वामध्ये असणारं सातत्य ही गोष्ट, ही संकल्पना आपण समजून घेतली पाहिजे. या ठिकाणी विश्वातील कोणतीही गोष्ट शाश्वत किंवा नित्य नाही, तर दोन विरोधी तत्वांच्या संघर्षामधून आणि ताणांमधून या विश्वाला काही अंशी स्थैर्य लाभते, असं हेराक्लिटस या तत्वचिंतकाचं मत आहे. काय म्हणतो हेराक्लिटस? पहा की दोन विरोधी तत्वांच्या संघर्षामधून आणि ताणांमधून या विश्वाला काही अंशी स्थैर्य लाभत असते, असे हेराक्लिटसचे मत आहे. आता या विधानाला स्पष्ट करण्यासाठी, याचं समर्थन करण्यासाठी हेराक्लिटसने एक उदाहरण दिलेलं आहे. हेराक्लिटसच्या मतानुसार की जोपर्यंत धनुष्याच्या दोन विरुद्ध टोकांवर समान ताण असतो, तोपर्यंत त्या धनुष्याचा वक्राकार टिकून राहतो. आणि ज्या वेळेस दोरीच्या दोन विरुद्ध टोकांवर असणारा समान ताण कमी जास्त होतो, त्यावेळेस दोरी तुटते आणि धनुष्याचा असणारा वक्राकार हा निघून जातो आणि तो धनुष्य सरळ होतो. म्हणजे काय पहा इथं. आता या ठिकाणी मी तुम्हाला त्याची एक छोटीशी आकृती काढून ते उदाहरण समजून देण्याचा प्रयत्न करतो. हा आहे धनुष्य. हा धनुष्य आहे. हा धनुष्याचा जो वक्राकार आहे, हा वक्राकार कशावर अवलंबून आहे? तर हा वक्राकार त्या धनुष्याच्या दोन विरुद्ध टोकांवर, हे पहिलं टोक आणि हे दुसरं टोक, या दोन विरुद्ध टोकांवर पडणारा जो समान ताण आहे त्यावर या धनुष्याचा वक्राकार अवलंबून आहे. ज्यावेळेस हा समान ताण निघून जातो दोन विरुद्ध टोकांवर असणारा, त्यावेळेस तो धनुष्याचा वक्राकार निघून जातो आणि तो धनुष्य सरळ होतो. अगदी त्याच पद्धतीने या जगामध्ये दोन विरोधी तत्वांच्या संघर्षामधून आणि ताणांमधून या विश्वातील वस्तूंची निर्मिती होत असते. दोन विरोधी तत्वांच्या संघर्षामधून आणि ताणांमधून विश्वाला काही अंशी स्थैर्य लाभत असते आणि त्यातूनच विश्वाची जडणघडण होते, असे हेराक्लिटस या तत्वचिंतकाचे मत आहे. आता या ठिकाणी अनित्यता आणि संघर्षातून येणारे स्थैर्य, अनित्यता आणि संघर्षातून येणारे स्थैर्य कोणाचे? विश्वाचे स्थैर्य हे सतचे लक्षण आहे. कोणाचे लक्षण आहे? सतचे लक्षण आहे, असे हेराक्लिटस या विचारवंताचे मत आहे. म्हणजे एकंदरीत सांगायचे असेल तर हेराक्लिटस या तत्वचिंतकाने सतसंबंधी विचार मांडत असताना एक तत्ववादाचा पुरस्कार केलेला आहे. आणि हेराक्लिटस या तत्वचिंतकाने अग्नीला मूलद्रव्य मानलेलं आहे. या एकच तत्वाला त्याने या एका तत्वालाच त्याने मूल तत्व मानलेले आहे. म्हणून हेराक्लिटसचे अंतिम सत्तेसंबंधी असणारे विचार, हेराक्लिटसचे सतसंबंधी असणारे विचार,
हेराक्लिटसची सत्तामीमांसा ही एकतत्ववादी आहे. ही कशी आहे? एकतत्ववादी आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, आपणास सहज आठवलं पाहिजे की आपण पाश्चात्य तत्त्वज्ञानातील सत्तामीमांसा अभ्यासत असताना पार्मेनायडसचेही विचार अभ्यासले आणि हेराक्लिटसचेही विचार अभ्यासले. तर आपणास एक गोष्ट नक्कीच लक्षात आली असेल की हेराक्लिटस आणि पार्मेनिडिस या दोन विचारवंतांची मते ही परस्पर विरोधी आहेत. सतसंबंधी असणारे जे विचार आहेत ती त्यांची सतसंबंधी असणारी विचार कशी आहेत? परस्पर विरोधी आहेत. हे आपणास लक्षात आलंच असेल. आता यापुढे आपणास पाश्चात्य तत्त्वज्ञानाचे सतसंबंधी विचार अभ्यासत असताना आणखीन काही विचारवंतांचा उल्लेख आढावा आपणास या ठिकाणी घ्यावायचा आहे. एम्पिडोक्लिस या विचारवंताने सतसंबंधी विचार मांडत असताना अनेक तत्ववादाचा पुरस्कार केलेला आहे. कशाचा पुरस्कार केलेला आहे? अनेक तत्ववादाचा पुरस्कार केलेला आहे. आणि अनेक तत्ववादाचा पुरस्कार करत असताना त्याने पृथ्वी, जल, अग्नी आणि हवा म्हणजे ज्याला आपण वायू म्हणतो, या 4 तत्वांना त्याने मूलभूत तत्व मानले आहे. काय मानले आहे? मूलभूत तत्व मानले आहे. पृथ्वी, जल, अग्नी आणि हवा हे काय आहेत? मूलभूत तत्व आहेत. आणि आकर्षण आणि विकर्षण, आकर्षण आणि विकर्षण या 2 बलांमधून, या 2 बलांमुळे, कशामुळे? लक्षात घ्या. मूलभूत तत्व किती मानली? 4 मूलभूत तत्व मानल्यामुळे एम्पिडोक्लिस हा विचारवंत कसा आहे? अनेक तत्ववादी आहे. कोणती 4 मूलभूत तत्व मानली? पृथ्वी, जल, अग्नी आणि हवा ही 4 मूलभूत तत्व, 4 मूलभूत घटक त्याने मानले. आणि त्यासोबत आकर्षण आणि विकर्षण या 2 बलांमुळे ही 4 मूलभूत तत्व एकत्र येतात. आकर्षणामुळे आणि विकर्षणामुळे ही 4 तत्व एकमेकापासून दूर जातात. 2 बलं सांगितली एम्पिडोक्लिसने. कोणती 2 बलं सांगितली? आकर्षण आणि विकर्षण. आकर्षण या शब्दाचा अर्थ एकत्र येणे, विकर्षण याचा अर्थ दूर जाणे, विभक्त होणे, विघटित होणे. या 2 बलांचा उल्लेख करत असताना एम्पिडोक्लिस या तत्वचिंतकाने आकर्षणामुळे पृथ्वी, जल, अग्नी आणि हवा हे मूलभूत घटक, मूलभूत तत्व एकत्र येतात आणि त्यातून विश्वाची निर्मिती होते, भौतिक जगाची निर्मिती होते, जड पदार्थांची निर्मिती होते, असे एम्पिडोक्लिसचं मत आहे. आणि जेव्हा विकर्षणामुळे, कशामुळे? विकर्षणामुळे पृथ्वी, जल, अग्नी, हवा हे 4 मूलभूत घटक दूर जातात, एकमेकांपासून विघटित होतात, तेव्हा विश्व हे लय पावते. विश्व हे काय होते? लय पावते, म्हणजे विश्वाचा नाश होतो, असे एम्पिडोक्लिस या विचारवंताचे सतसंबंधी मत आहे. थोडक्यात एम्पिडोक्लिसचे हे मत अभ्यासल्यानंतर आपणास पुढील आणखीन 2 विचारवंतांची मतं या ठिकाणी अभ्यासायची आहेत. ते आहे डेमोक्रिटस हा विचारवंत आणि त्यासोबत डेमोक्रिटस सोबत ल्युसिपसचे विचार अभ्यासायचे आहेत. डेमोक्रिटसचे गुरु. आपणास पुढचं विचारवंत अभ्यासायचे आहे डेमोक्रिटस. आता डेमोक्रिटस हा जडवादी होता. डेमोक्रिटस हा कसा होता? जडवादी होता. त्याचे गुरु ल्युसिपस
आणि डेमोक्रिटस हे दोन्हीही तत्वचिंतक जडवादी विचारवंत होते. जडवादी विचारवंत होते. डेमोक्रिटस आणि ल्युसिपस यांचे सतसंबंधी अंतिम सत्तेसंबंधी विचार अभ्यासत असताना जड वस्तूंचे विभाजन करण्याची जी प्रक्रिया आहे, जड वस्तूंचे विभाजन करण्याची जी प्रक्रिया आहे, त्या विभाजन करण्याच्या प्रक्रियेची परिणती, त्या विभाजन करण्याच्या प्रक्रियेची परिणती म्हणजे रूपांतर. परिणती म्हणजे काय? रूपांतर. सहज सोपा शब्द आहे. परिणती कशामध्ये होत असते? त्या जड पदार्थाच्या अविभाज्य घटकापर्यंत आपणास घेऊन जाते. त्या जड पदार्थाच्या जड घटकाच्या अविभाज्य घटकापर्यंत घेऊन जाते, म्हणजेच आपणास अणुपर्यंत घेऊन जाते. म्हणजेच जड वस्तूंच्या विभाजन करण्याच्या प्रक्रियेची परिणती जड घटकाच्या अविभाज्य घटकापर्यंत जाण्यासाठी होते, हे डेमोक्रिटस या विचारवंताच्या लक्षात आले आणि त्याच्या मतानुसार जड घटकाचे अविभाज्य घटक जो आहे त्याला त्याने अणु, ॲटॉम्स असं नाव दिलेलं आहे. आता हे अणु संख्येने अनेक आहेत. अणु संख्येने कसे आहेत? अनेक आहेत. आणि हे संख्येने अनेक असणारे अणु आकाराने मात्र वेगवेगळे आहेत. काही अणु आकाराने लहान आहेत, काही अणु आकाराने मोठे आहेत. म्हणजे आकारामध्ये प्रत्येक अणुत भिन्नता आहे, परंतु गुणधर्म मात्र प्रत्येक अणुमध्ये समान आहेत. म्हणजे गुणधर्मांच्या बाबतीत अणूंमध्ये भिन्नता नाही, परंतु आकारांच्या बाबतीत मात्र अणुमध्ये भिन्नता असते, असे डेमोक्रिटस या विचारवंताचे मत आहे. आणि आकाराने भिन्नता असल्यामुळे आणि हे मुळातच अणु गतिशील असतात. मुळातच हे अणु कसे असतात? गतिशील असतात. ते रिक्त अवकाशामध्ये, एम्प्टी स्पेसमध्ये संचार करत असतात, फिरत असतात, भिरभिरत असतात. समानार्थी शब्द आहे. संचार करणे, भिरभिरणे, फिरणे. तर हे अणु मुळातच गतिशील असल्यामुळे ते रिक्त अवकाशामध्ये, कुठं? रिक्त अवकाशामध्ये भिरभिरत असतात. आणि रिक्त अवकाशामध्ये भिरभरत असताना वेगवेगळ्या आकाराचे असणारे अणु हे एकत्र येतात आणि त्यातून विश्वाची जडणघडण होते. आणि ज्यावेळेस हे अणु विभक्त होतात त्यावेळेस विश्वाचा लय होतो, विश्व नाश पावतो. म्हणजे उत्पत्ती म्हणजे निर्मिती, उत्पत्ती, स्थिती, लय या क्रमाने विश्वांची निर्मिती होत असते, असे डेमोक्रिटसचे मत आहे. उत्पत्ती, स्थिती आणि लय या क्रमाने विश्वांची निर्मिती होत असते, असे डेमोक्रिटसचे मत आहे. आता डेमोक्रिटसचे सतसंबंधी हे मत अभ्यासत असताना आपण जे विचार अभ्यासलेले आहेत ते विचार पाहिल्यानंतर आपणास डेमोक्रिटस हा जडवादी विचारवंत आहे हे लक्षात येईल. आता डेमोक्रिटसने सतसंबंधी विचार अभ्यासल्यानंतर आपणास प्लेटो या विचारवंताचे सतसंबंधी विचार अभ्यासावयाचे आहे. प्लेटोचे अंतिम सत्तेसंबंधी विचार अभ्यासावयाचे आहे. प्लेटोची सत्तामीमांसा आपणास अभ्यासावयाची आहे. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी एक गोष्ट आपणास सांगायची आहे की सध्याच्या परिस्थितीमध्ये आपण व्यवस्थितपणे, सुनियोजितपणे अभ्यास करणे आवश्यक आहे. कारण दररोज महाविद्यालयामध्ये जाऊन, कनिष्ठ महाविद्यालयामध्ये जाऊन, उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये जाऊन शिक्षकांसमोर आपण अध्यापन ही प्रक्रिया सध्या करू शकत नाही आहे. त्यामुळे आमच्या जबाबदारीसोबत आपलीही जबाबदारी आहे की आपण नियोजनपूर्वक अभ्यासाला सुरुवात केली पाहिजे, अशी आपल्याकडून अपेक्षा आहे. आणि नक्कीच आपण माझी आणि आमच्यासारख्या असंख्य गुरूंची अपेक्षा पूर्ण करा.
तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आजच्या तासिकेतील शेवटचा विचारवंत प्लेटो या तत्वचिंतकाचे आपणास सतसंबंधी विचार अभ्यासावयाचे आहे. आता प्लेटोचे सतसंबंधी विचार अभ्यासत असताना सॉक्रेटिस पूर्व काळामध्ये दोन प्रमुख विचार प्रवाह होते. त्यात सत हे नित्य असते, सत हे शाश्वत असते, ही एक विचारधारा होती. आणि दुसरी विचारधारा होती की सत हे निरंतर परिवर्तनशील असते, सत हे निरंतर परिवर्तनशील असते. अशा दोन प्रमुख विचारधारा सॉक्रेटिस पूर्व काळामध्ये होत्या. या दोन परस्पर विरुद्ध असणाऱ्या, कारण इथं शाश्वत मानलेलं आहे सतला आणि इथं परिवर्तनशील, ह्या दोन वेगवेगळ्या विचारधारांमध्ये समन्वय साधण्याचं कार्य प्लेटो या पाश्चात्य तत्वचिंतकाने केलेले आहे. प्लेटोच्या मतानुसार आपणास या जगामध्ये, या विश्वामध्ये बदल होताना दिसून येतात, परिवर्तन होताना दिसून येतात. मग या विश्वाचे, या भौतिक जगाचे, या जड जगाचे अस्तित्व हे सारतत्वाच्या जगावर अवलंबून आहे. कशावर अवलंबून आहे? सारतत्वाच्या जगावर अवलंबून आहे. आकारांच्या जगावर अवलंबून आहे. कशावर अवलंबून आहे? आकारांच्या जगावर अवलंबून आहे. FORMS फॉर्म्स. प्लेटो या तत्वचिंतकाच्या मतानुसार भौतिक विश्व, जड विश्व हे सारतत्वाच्या आकारांच्या जगावर भौतिक विश्वाचे अस्तित्व अवलंबून आहे, असं प्लेटोचं मत आहे. कारण या भौतिक विश्वामध्ये, जगामध्ये आपणास विशिष्ट वस्तूंमध्ये काही गुणधर्म सारतत्वाने आढळतात, सामान्य आढळतात. काही विशिष्ट वस्तूंमध्ये, गोष्टींमध्ये आपणास सारतत्व दिसून येते, सामान्य आपणास दिसून येतात. आता ही सामान्ये किंवा सारतत्वे ही अवकाश आणि काळ या गोष्टींच्या पलीकडे आहेत. याचा अर्थ काय होतो की सारतत्वाच्या जगाला खरेखुरे अस्तित्व आहे. सारतत्वाच्या जगाला अवकाश आणि काळ यांची मर्यादा लागू पडत नाही. म्हणजे अवकाश आणि काळ यांच्या पलीकडे सुद्धा सारतत्वाच्या जगाचे अस्तित्व असते आणि सारतत्वाच्या जगालाच खरेखुरे अस्तित्व आहे, असे प्लेटोचे मत आहे. आता सारतत्वाचे जग आणि सारतत्व ही निर्माणही होत नाहीत, ती नष्टही होत नाही. सारतत्व ही निर्माणही होत नाहीत, ती नष्टही होत नाही. तर सारतत्व ही शाश्वत स्वरूपाची आहे, सारतत्व ही नित्य स्वरूपाची आहेत, सारतत्व ही निरंतर स्वरूपाची आहेत, असे प्लेटोचे मत आहे. आता सारतत्व कशाला म्हणायचं, याचे काही उदाहरणं आपण या ठिकाणी पाहूया. विद्यार्थी मित्रांनो, आपण वेगवेगळ्या आकारांचे आणि वेगवेगळ्या गुणधर्मांचे वृक्ष पाहतो. अनेक प्रकारच्या आकारांचे आपण वृक्ष पाहतो, अनेक प्रकारच्या गुणधर्म असलेले वृक्ष पाहतो. आता हे वृक्ष जरी वेगवेगळे असले तर या वेगवेगळ्या आकारांच्या आणि वेगवेगळ्या गुणधर्मांच्या वृक्षांना आपण एकच संज्ञेचा उपयोग करतो आणि ती संज्ञा कोणती आहे? वृक्ष. त्यांना आपण एकच मानतो आणि ते वृक्ष ही संज्ञा वेगवेगळ्या आकारांच्या, वेगवेगळ्या गुणधर्मांच्या वृक्षांना समान वृक्ष ही संज्ञा का मानतो आपण? कारण त्यांच्यामध्ये दिसून येणारे सारतत्व आहे वृक्षत्व. यामुळे आपण त्यांना सर्वांना वृक्ष असं म्हणतो. वृक्षत्व, पुष्पत्व, मातृत्व, अश्वत्व असे याचे सारतत्वाची अशी असंख्य उदाहरणे आहेत. मनुष्यत्व, मनुष्य अनेक आहेत, वेगवेगळे आहेत, वेगवेगळ्या गुणधर्माचे आहेत.
पण त्यांच्यामध्ये सार रूपाने असणारा गुणधर्म आहे मनुष्यत्व. आणि हे सारतत्वाचे जग यालाच वास्तविक अस्तित्व आहे असे प्लेटोचे मत आहे. सारतत्वाच्या जगालाच वास्तविक अस्तित्व आहे असे प्लेटोचे अंतिम सत्तेसंबंधी मत मांडत असताना मांडलेले विचार आपणास दिसून येतात. आता अनित्यता, परिवर्तनशीलता सतचे वास्तविक रूप आहे. अनित्यता, परिवर्तनशीलता हे सतचे वास्तविक रूप आहे. यात आपणास समन्वय, सतचे परिवर्तनशीलता आणि नित्यता या दोन परस्पर विरोधी विचारांमध्ये प्लेटोने समन्वय साधण्याचा प्रयत्न कशा पद्धतीने केलेला आहे हे आपण या ठिकाणी काही उदाहरणांच्या माध्यमातून अभ्यासलेलं आहे. आता या ठिकाणी आपल्या सभोवतालचे जग हे सतत बदलत असते असा आपला अनुभव असतो. आपल्या सभोवताली असणारे विश्व किंवा जग हे सतत बदलते, परिवर्तनशील आहे असला आपला अनुभव असतो. परंतु सारतत्वाचे जग हे वास्तवतेत अस्तित्वात असतं, त्याला खरेखुरे अस्तित्व आहे. परंतु त्यासोबत या सारतत्वाच्या जगाची अनुकृती म्हणजे आपल्या अनुभवाला येणारे विश्व असे प्लेटो म्हणतो. आपल्या अनुभवाला जे विश्व येत असतं ते अनुभवाला येणारे विश्व हे सारतत्वाच्या जगाची अनुकृती आहे असं प्लेटो म्हणतो. कारण आपल्या अनुभवाला येणाऱ्या विश्वाचं अस्तित्व हे सारतत्वाच्या जगावरच अवलंबून असतं. त्याचं एक छोटंसं उदाहरण आपण या ठिकाणी पटकन पाहूया. एखाद्या आरशासमोर आपण थांबल्यानंतर त्या आरशामध्ये आपलं प्रतिबिंब दिसतं किंवा आपण बाहेर चालत असताना आपली सावली पडलेली असते. तर प्रत्यक्षात आपण जे आहे ते म्हणजे सारतत्वाचे जग असं लक्षात घ्या. आपण जे प्रत्यक्षात आहे ते सारतत्वाचे जग आणि आपले पडणारे प्रतिबिंब किंवा सावली यांना आपण जगाची अनुकृती असं म्हणूया. मग या प्रतिबिंबाचं, आरशातील प्रतिबिंबाचं किंवा सावलीचं अस्तित्व कोणावर अवलंबून आहे? सारतत्वाच्या जगावर अवलंबून आहे असे प्लेटो या तत्वचिंतकाचे मत आहे. मुळात सारतत्वाचे जग हेच वास्तवतेत अस्तित्वात असते असे प्लेटोचे मत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जे अभ्यासलेलं आहे त्यात आपणास आनंद आला असेल, रुची आली असेल तर आपण माझ्या व्हिडिओंना शेअर करावं, लाईक करावं आणि माझ्या यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईबसुद्धा करावं. परंतु जर या व्हिडिओच्या माध्यमातून शिकवलेला भाग आपणास समजला नसेल तर आपण मला माझ्या यूट्यूब चॅनलच्या चॅटबॉक्समध्ये आपल्या अडचणी मला पाठवाव्या. आपल्या अडचणींचा समाधान करण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी नक्कीच करेन. आजच्या तासिकेसाठी आपले खूप खूप आभार.